मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात भावना, थरार, अश्रू आणि रहस्य यांचा असा स्फोट होणार आहे की तुमचं लक्ष स्क्रीनवरून हलणारच नाही. जीवा ऑफिसमधून अगदी थकून निराश होऊन बाहेर पडतो. रात्रकाळी गाडी नाही, बस नाही. तो मनात पुटपुटतो, कोणीतरी यावं, मला घरी सोडावं. आणि त्याच क्षणी भ्राक, एक बाईक त्याच्या समोर येऊन थांबते. चमकदार लाईट, क्षणभर दडपण आणि लाईट ऑफ होताच समोर दिसते नंदिनी. जीवा अवाक, नंदिनी, मला भास होतोय का? तर नंदिनी शांतपणे म्हणते, मीच आले. तुला एकटं सोडावं असं वाटलं नाही. ते दोघं घरी निघतात आणि थकलेला जीवा अलगद नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो. तिच्या चेहऱ्यावर शांत, प्रेमळ, समाधानाचा भाव. हा क्षण काहीतरी मोठं सूचित करून जातो. इकडे पार्थ काव्यासाठी युनिक दागिना डिझाईन करत बसलेला असतो. काव्या खास सिनेमन कॉफी घेऊन येते, पण तिचा पाय सटकतो आणि कॉफी पार्थच्या स्केचवर सांडते. पण आश्चर्य असं की सगळा कागद ओला होतो, तरी एकच शब्द चमकतो, काव्यार्थ. पार्थ आनंदानं म्हणतो, हेच आपल्या नात्याचं नाव. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणि एक शांत सिनेमॅटिक मिठी. हा क्षण त्यांच्या नात्याला नवं वळण देतो. पण दुसरीकडे वातावरण काळवंटतंय. वसू आणि रम्याच्या हातात पेनड्राईव्ह परत येतो. दोघी धावत लॅपटॉपसमोर बसतात. व्हिडिओ ऑन आणि त्यांच्या डोळ्यासमोर दिसते काव्या एका कॅफेमध्ये बसलेली आहे. वसू चकित होऊन म्हणते, याचा अर्थ हा पेनड्राईव्ह तिच्या भूतकाळाचा आहे. आता प्रश्न, या व्हिडिओमध्ये कोण आहे? काव्याचं रहस्य काय आहे? या डेटाचा वापर करून वसू रम्या किती मोठा कट रचणार आहेत? जीवाच्या आयुष्यात नंदिनीसोबतचं हे नवं नातं कुठे नेणार? आणि काव्या पार्थच्या नात्याचा काव्यार्थ या रहस्यानं हलणार का? मंडळी, तुमचं मत काय आहे? कोणत्या दिशेने वळणार या तिघांचं आयुष्य? पुढचा भाग नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.